संदीप जाधव, कुमार पाटील, सूरज जाधव आणि विनोद जाधव यांनी स्टेजशी संपर्क साधा. हॅलो हॅलो सेमीफायनलचा पहिला थरार आपण पाहतोय. पिंटू 11 कर्जसी विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स शिरगाव. स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय आनंदा मगदूम आणि त्याच्या समवेत त्याचे बंधू संतोष मगदूम. क्वार्टर फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राजू रनवरे एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वे सर्वा गुटनाटे तमाशा रे आणि चेंडू सीमावार षटकार. सन्माननीय संदीपजी गोलप साहेबांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राजू रनवरे मॅन फ्रॉम अंबर्डे एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वे सर्वा यांचा शुभ सन्मान यांना पुरस्कृत बहाल केला जातोय. कुमार पाटील सरांचा शुभ सन्मान संदीप जाधव, विनोद जाधव आणि सूरज जाधव. संदीप जाधव, विनोद जाधव, सूरज जाधव आदी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती हरीश कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते कुमार पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. कुमार पाटील असतील, संदीप जाधव असतील, विनोद जाधव असतील, सूरज जाधव असतील या चारही मित्र परिवाराचं कायम अखंड शाहूवाडी तालुका असोसिएशनसाठी अखंड कायम त्यांनी तालुक्यासाठी आणि या अखंड असोसिएशन तालुका असोसिएशन अंतर्गत साठी कायम तुमच्या सोबत आम्ही आहोत. तर तुम्ही फक्त आवाज द्या, आम्ही सदैव तुमच्या साथीला खांद्याला खांदा लावून काम करू. या ब्रीद वाक्याचं मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 27 जुलैला आळतूर 11 आळतूर यांच्या माध्यमातून खेळवली जाणारी अखंड शाहूवाडी तालुका असोसिएशन अंतर्गत स्पर्धा सानपाडा येथे खेळवण्यात येणार आहे. तरी आळतूरकरांच्या माध्यमातून होणारी पावसाळी स्पर्धा तुमच्या भेटीत येत आहे. तरी खेळाडूंनी आणि त्यांच्या सर्व क्रीडा रसिक आणि चाहत्यांनी या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पुढील रविवारी सानपाडा येथे आवर्जून उपस्थित राहून आयोजन संयोजन कमिटीच्या केलेल्या कार्याची खरोखरच प्रथमदर्शी आपण दाद द्यावी ही सर्वांना आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. या उपाध्यक्षाने रमेश बेले एकाच गावचे उपाध्यक्ष संतोष जाधव यांची टीम आहे त्या समवेत अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन या विद्यमान मंडळाच्या नवीन विचाराला, नवीन देहाला आणि नवीन कार्यकारिणीच्या नवीन अध्यायाला सुरुवात करताना प्रामुख्याने सातत्याने आम्ही तुम्हा सोबत आहोत याची पोचपावती देताना या आळतूर गावचे 2 सुपुत्र अर्थात या अखंड शाहूवाडी तालुका असोसिएशनचे खरोखरच एक पाठबळ बंधुप्रेमाची साथ देणार असं व्यक्तिमत्व रमेशजी बेले साहेब समाजसेवक आणि युवा उद्योजक म्हणून नावारूपास येणारा हा युवा शाहूवाडी तालुक्यातून बिलॉंग करताना आळतूर गावचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि कायम अखंड शाहूवाडी तालुक्याच्या असोसिएशन सोबत मी त्या समवेत आहे आणि त्या समवेत संतोष जाधव हेही त्याच गावचे सुपुत्र आणि अखंड शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या आधिपत्याखाली, यांच्या सर्व सहकार्यांच्या आधिपत्याखाली खेळवली जाणारी स्पर्धा 27 जुलै सानपाडा येथे अखंड
अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणार आहे. हा आवाज आणि हा मेसेज आम्ही त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. येणाऱ्या रविवारी या सोहळ्याचा आपण मनमुराद आस्वाद घेऊन आयोजन संयोजन कमिटीला प्रोत्साहन द्यावं एवढीच विनंती. पंचांचा 9चा कॉल 9+1 डिक्लेअरची एकूण 2 धावा मिळतील. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 20 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 20 धावा. 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. एक वाईट काउंट करून 23 रन्स तुम्हाला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतील. 9+1 काउंट केली. 9+1 त्या 2 धावा. पहिला चेंडू 2 धावा. परत वाईट. तेवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्याला फायनल. कारण तुमचा जर कोणी प्रतिनिधी नसेल तर तुमचं आर्ग्युमेंट सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाही, हेही तुम्ही नोंदीत घ्यायला हवं. चेंडूवरती प्रहार चढवलाय. पत्रा फुटतो की काय अशीच नजाकत पाहायला मिळते. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. आयोजन कमिटीला विनंती करतो एक बॉल उपलब्ध करून द्या. आता मोज धावा. पंचांचा अत्याचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. मित्रांनो, तुमचा कोणताही आर्ग्युमेंट ग्राह्य धरलं जाणार नाही. तुमचा एक प्रतिनिधी स्कोरर सोबत उभा करा. कारण स्कोरर सकाळच्या सत्रापासून खरोखरच त्या रखरखत्या उन्हात त्याचे डोळे पांढरे झाले होते. पावसाने आता थोडस जरा मेहरबानी केली आणि आता मात्र अचंबित केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 9+1 एकूण 2 धावा मिळतील. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 27 धावा. चला, 2 विमरला गोलंदाज चेंज केला जाईल. आता गोलंदाजी ट्रॅकवर शुभम आला. व्हाईट +1 एकूण 2 धावा.
2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 29 धावा. 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. एक उत्तम दर्जाचा स्पेल आपण पाहतोय. चांगली विस्फोटक फलंदाजी या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहतोय. शाहूवाडी एक्सप्रेस पुन्हा बहारदार चेंडू सीमाबार. धावा मिळतील आणि संतोष मुकदुमेच्या बॅट मधून हा बहारदार षटकार. 6 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. पहा, प्रशांत पाटील यांनी नाव सूचित केलंय कारण त्यांच्या गावचं जावई आहे. शाहूवाडीचा बकारसूर म्हणून या नावानं टोपण टिप्पणी नावाने संतोष मुकदुमला ओळखलं जातोय. विकेटचं पतन होत आहे. चला, शाहूवाडीचा बकासूर या नावाने, या टोपण नावाने नामचीन असणारा हा खेळाडू आणि खरोखरच शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून आनंद मुकदुमकडे पाहिलं जातं. परंतु आपण कळंबोलीला पाहिली होती कडवेगावची ही स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला होता आणि तो कूलर घेऊन घरी गेला होता. तोच हा खेळाडू आपणाला पाहायला मिळतोय. वॉशिंग मशीन. बरोबर, आता या पावसातून नक्कीच कामाला येणार. पण प्रशांत पाटील सर नक्कीच या क्षणाला सांगेल, कपड्यावरचे डाग धुवत बसण्यापेक्षा मनातले डाग साफ करा, सगळं चांगलं होईल. आर्थूर 11 संघाच्या माध्यमातून खेळवण्यात येणारी एक नामवंत स्पर्धा अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 27 जुलै रोजी सानपाडा येथे तुम्हा सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंच्या भेटीस येत आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचा मनमुराद आस्वाद घेऊन प्रामुख्याने या खेळाचा मानस आणि अखंड तालुका शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचा मनसुबा एक वेगळा आहे. नव्या देहाला, नव्या उमेदीला, नव्या विचारांना प्रेरणा देणारी ही संस्था, हे असोसिएशन तुम्हा सर्वांच्या भेटीत जे आलंय ती नवीन संकल्पना, नवीन काहीतरी करायचं, नवीन काहीतरी तळागाळातील खेळाडूंना द्यायचा हा मानस घेऊन आलेला आहे. कारण फक्त खेळ म्हणून जर पाहिलं तर आपलं ICLचं असोसिएशन नाहीये किंवा MCL पण नाहीये. मुंबई क्रीडा असोसिएशनचं पद आपण जर म्हटलं ते सुद्धा मानता येणार नाही. कारण खेळाचं प्राधान्य फक्त खेळाडूंच्या शारीरिक दृष्ट्या, त्यांच्या व्यायामाच्या दृष्टीने जर विचार केला तर ते एक चांगल्या पद्धतीचं आहे. परंतु त्यांचं ध्येय, त्यांचा मानस एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि ती धुरा निभावताना ही नवीन कमिटी, चला पंचांचा व्हाईट प्लस डिक्लेअरचा एकूण 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. संतोष बॅक टू दी पॅव्हेलियन. आनंदाला मात्र शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून का नामचीन आहे त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. आनंदा मगदूम, मॅन फ्रॉम करंजोसी. त्याचबरोबर बॅक टू बॅक गुडगडे तमाशाने आणि खरोखरच प्रामाणिकपणे नजाकत पेश करणारा फटका आणि आनंदा मुगदुम याचा स्वयंचिरंजीव आमच्या समवेत स्कोरिंगच्या ओमकार धामनकर सोबत जोडलेला आहे. षटकारांची आतिषबाजी होत असताना नैसर्गिक अडचणीचा सामना, अडथळा आणि खरोखरच षटकारांची हॅट्रिक होते. त्याला टाळ्या होतात. खजिनदार चषक 2025 हे पर्व आपल्या नावावरती लौकिकतेचा खेळ करणारा खेळाडू शाहूवाडी एक्सप्रेस आनंदा मगदूम.
मित्रांनो, रबर बॉल स्पर्धा म्हटलं तर कबड्डीची नजाकत पाहायला मिळते, चिखलगुट्ट्याची नजाकत पाहायला मिळते. सर्व गुण संपन्न असणारी ही स्पर्धा म्हणजे पावसाळी रबर बॉल स्पर्धा. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. हायट्रिकची षटकारांची हायट्रिक झाली असतानाही तत्पूर्वी बुरबाळ संघाचे कर्णधार यांचा शुभ सन्मान अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत पाटील साहेबांचे शुभ हस्ते केलं जातं. या बुरबाळ संघाचे संघनायक आपणास विनंती करतो. दिनेश कांबळे आपल्या संघनायकाला पाठवा. गावावरून आलाय 450 किलोमीटरहून. त्याची पहा अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्षांचे बारकावे पहा. 450 किलोमीटरहून आलाय. कांदिवलीवरून सचिन पाटील आलेला आम्हाला चालतो, पण 450 किलोमीटरहून आलाय. प्रामुख्याने त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. या स्पर्धेसाठी, या सोहळ्याची अस्मिता वाढवण्यासाठी तो आलाय. दिनेश कांबळे पाठवा. मगाचपासून तुमच्या चकल्या खाऊन तो खरोखरच त्या गुंगीमध्ये असेल. सचिन पाटील यांच्या संवेद सहकार्याचा सन्मान केला जाईल. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव वर्सेस श्रीडोंगा स्पोर्ट्स अंबाडे. सचिन पाटील बुरबाळ या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याची. सुनील गोलप साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होऊ द्या. दुसऱ्या सेमीफायनलच्या थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 60 धावा. राजेंद्र रनवरे आपणास विनंती करतो आपण या सेमीफायनलचा दुसऱ्या सामन्याचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव संघाचा संघनायक आलेला आहे आणि त्यांचंही आवर्जून जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कारण मित्रांनो, त्यांचा एक जो खेळाडू आहे तो पुण्यावरून आलेला आहे. त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजवू द्यात. कारण प्रथमदर्शी पहिल्यांदाच तो भेटला आणि नाव काय मला खरोखरच त्याचं ज्ञात नाहीये. सागर पाटील, त्याचं जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मित्रांनो, क्रिकेटची ओढ, आवड आणि अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन साठीचा लागणारं त्याचं आजचं श्रेय आहे ते खरोखर वाखण्याजोगं आहे. पुण्यातील आपल्या फार्माची मॅच सोडून स्वतःच्या गावाचं नाव, स्वतःच्या गावाची असणारी नाळ, स्वतःच्या गावाच्या संघाचं असणारं आपल्या पाठीवरचं नाव कायम तेवत राहावं म्हणून मी पहिल्या गावाचा नंतर फार्माचा या फॉर्म्युलेला खरोखरच आज सागर पाटीलचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण प्रामुख्याने जर सागर पाटील आपण प्रामुख्याने विचार केला तर गाव नसेल तर आपल्याला नाव नसतं, हे तितकंच खरं आहे. कारण नेत्यांचे झेंडे घेऊन फिरणारे वारंवार आपल्याला गल्लीबोळातून दिसतात, पण आज अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं ध्येय वेगळं आहे. मित्रांनो, ते लगेच कळणार नाही, कारण ते कळण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये मिश्रित होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चला सामन्या दरम्यान आपण वळू. पहिल्या चेंडूचा प्रहारी पहारा पाहायला मिळाला. शाहूवाडी एक्सप्रेस तारक मारक पहिलं षटक हाताळताना, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो तो आनंदा मुगदू, मॅन फ्रॉम शाहूवाडी कर्जोसी. शाहूवाडी एक्सप्रेस
एक्सप्रेस म्हणून ज्या नावाने नामचीन आहे तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. श्री डोंगाई स्पोर्ट्स अंबरडे संघाने आपलं डिसिजन त्वरित कळवायचं आहे. त्याचबरोबर वारणा मानगाव संघाचे कायम अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सोबत राहण्याचा मानस आणि त्यांचा मनसुबा, जे चांगले करतील त्यांच्यासोबत आम्ही आहोत याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर कृष्णा पडवळ सह खजिनदार यांचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत आणि तुमच्या छोटे कहाणीच्या असणाऱ्या सहाय्याचं खरोखरच या रोपट्याचं वटवृक्ष आपल्याला कालांतराने पाहायला मिळो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या उद्याच्या भविष्याला अंबाच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. खरोखरच भविष्यात या वटवृक्षाखाली कित्येक जणांनी सहारा मिळावा हीच आई श्रींची इच्छा असावी हे प्रामुख्याने या क्षणाला नक्की सांगून जातो. तत्पूर्वी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. सॉरी, आपण क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहा. विद्यमान डिक्लेअरची एक धाव, एका धावेने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 5 धावा. पंचांकडून चोर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय 6 धावा. 60 धावांचा पाठलाग करताना प्रतिषटक 20 ची सरासरी पाहता आपणाला ऑन इन एव्हरेज 20 रन्स इच ओव्हर चा तो सिलसिला पाहायला कुठे मिळत नाहीये. परंतु आपण रबर बॉलला षटक पाहतोय, हा खेळ पाहतोय कारण नैसर्गिक आनंदाला आणि या वन शॉट 1 धाव, एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मित्रांनो, पावसाळी क्रिकेट म्हटलं तर प्रामुख्याने अपसूक पडणं, कारण तो पडताना तुमची ऍक्शन कोणत्या अँगलला आहे ती ना पाहिली जात नाही, परंतु त्याचा मनमुराद आनंद सर्व खेळाडू घेत असताना तुम्ही तुम्हाला सांभाळा एवढी सदिच्छा आहे. कारण आळतूर 11 आळतूर आयोजित 27 जुलैची स्पर्धा तुम्हाला खेळायची आहे. ऑफराईडचा फटका आपण पाहतोय, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहता एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8. अजूनही 52 धावांची गरज असेल. शिरगाव संघाला रॅपिड शॉटला रॅपिड प्रहारी प्रकार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 6. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं आपण कॉम्बिनेशन पाहता. रणवीर या अगोदरच्या 2 सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, परंतु आपल्या गावाच्या नावाला साजेशी शेवटच्या क्षणात क्वालिफायर झाला असताना सुद्धा थोडंसं काहीतरी शेवटच्या क्षणी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा स्वैरचा इशारा अतिरिक्त वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17. अजूनही 43 धावांची गरज आहे. आणि अर्णव आनंदा मगदूम हेही आमच्या स्कोरर बरोबर जोडलेले आहेत. आणि या बकासूरला एका मुनाफा एका विकेटचा मोबदला आपला पाहायला मिळतोय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी ही स्पर्धा एक आगळं वेगळं चषक, ज्या नावाला साजेशी आणि खरोखरच परिपूर्णतेचा भरणा असणारं ते नाव, नावाची लौकिकता जपणारा असं ते व्यक्तिमत्व, परळी निनाई गावातून बिलॉंग करणारा हा तरुण उद्याच्या शाहूवाडी अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनची धुरा खंद नेतृत्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातो. चला, आयोजन कमिटीच्या प्रतिनिधींना विनंती आहे, दुसरा चेंडू उपलब्ध करून घ्या आणि सामना स्पीडअप करा. पावसाळी दिवस आहेत, सर्व बाईकस्वारांनाही विनंती आहे, स्वतःला सांभाळत घरी जा. चेंडूवरती प्रहार चढवला, आकाशाला गवसणी घालत डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेला आणि आणखीन एका धावेचा चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज, कृपया विनंती करतो. संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो 19 धावा. धावपलकावरती धावा आपण पाहतो 20 धावा. बॅक टू बॅक डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. सामन्याला विलंब लावू नका आनंदराव, कारण यानंतरच अजून एक आपणाला सेमीफायनलचा सामना खेळून फायनल बिग बॅश फायनल सामना आपल्याला खेळवायचा आहे. वाईट प्लस 1 एकूण 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपण पाहतो 23 धावा. पुन्हा चेक फाईनच्या दिशेने चेंडू जातोय. परतीच्या प्रवासाला चेंडू येत असताना एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. चला, श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव संघाने क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचं आणि अंबर्डे संघाच्या संघनायकाला विनंती, आपलं क्षेत्ररक्षक त्वरित फलंदाज रेडी ठेवा, अजिबात विलंब लावू नका. यानंतरचा होणारा सेमीफायनलचा दुसरा थरार आपल्याला पाहायला मिळेल.
चला चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. आयोजन कमिटीच्या प्रतिनिधींना विनंती करतो. खजिनदार चषकची ही बात होणारी आणि खरोखरच या सामन्याचा आणि हे असोसिएशन उद्याच्या भविष्यासाठी घेईल उभारी, हे मात्र चित्र आजच्या या आयोजन संयोजन कमिटीच्या या सोहळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कमिटी मेंबर आहे. चला त्याचबरोबर फायनल मध्ये धडक घेणारा संघ, पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू दादा लेवन करजोसी हा पाहायला मिळतोय. खजिनदार चषक 2025च्या